संपूर्ण गुरुचरित्र मराठी अनुवाद अध्याय 39. अश्वस्थ महात्म्य वृद्धवंध्यांना संतान. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, गाणगापुरात शौनक गोत्रातील आपस्तंभ शाखेचे सोमनाथ नावाचे एक वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण राहत असत. गंगा या त्यांच्या पत्नी. मुलबाळ नसल्यामुळे लोक त्यांना वांज म्हणून हिणवत असत. त्या श्रीगुरूंचे नित्य दर्शन घेऊन त्यांना निरंजनाने ओवाळत असत. या त्यांच्या सेवेने श्रीगुरू प्रसन्न झाले. ते त्यांना म्हणाले, तुमच्या मनात काय इच्छा आहे? हरिहरांच्या कृपेने ती नक्की पूर्ण होईल. त्या म्हणाल्या, गुरुदेव, संतती नसण्याचे काय दुःख असते ते या जन्मात मी अनुभवले आहे. म्हणून पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याचे सद्भाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे. तेव्हा त्यांची मातृत्व सुखाची तळमळ जाणून श्रीगुरू म्हणाले, गंगा, पुढील जन्माचे काय विचारता? माझ्या भक्तीने तुम्हाला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील. तेव्हा त्या म्हणाल्या, स्वामी, संतती प्राप्तीसाठी मी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले. अश्वस्थाला, पिंपळाला अजन्म प्रदक्षिणा घातल्या तरीही उपयोग झाला नाही. मला आता 60वे वर्ष लागले आहे. मी विटाळशीही होत नाही. मग मला अपत्य कशी होणार? श्रीगुरू म्हणाले, गंगा, अश्वस्थ सेवेसारखं पुण्य नाही. त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मानणे ही त्याची व त्या व्रताची निंदाच होय. अश्वस्थ विष्णू स्वरूप आहेत. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू आणि शेंड्याला रुद्र वास करतात. त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळांकुरात गो, ब्राह्मण, ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य असते. त्याच्या पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या, सप्तसागराचे वास्तव्य असते. ओंकार रूप अश्वस्थाचे अ हे मूळ, उ हे म्हणजे बांधा, फांद्या आणि म म्हणजे फळे, पुष्पे होत. त्रिमूर्तीचा वास असलेल्या या पुण्यवृक्षावर 11 रुद्र व 8 वसू असे सर्वच देव असतात. म्हणूनच त्यांना कल्पवृक्ष म्हणतात. त्याच्या सेवेने सर्व देवांची सेवा घडते आणि त्याच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. त्याची कार्यसिद्धी होते. अश्वस्थाचे महात्म्य असे अगाध आहे. म्हणून मीही भीमा अमरजा संगमावरील एका मोठ्या अश्वस्थाखाली बसूनच नित्य अनुष्ठान करतो. मग श्रीगुरूंनी गंगाबाईंना नारद प्रणीत अश्वस्थ व्रताचा विधी समजावून सांगितला. ते पुढे म्हणाले, अश्वस्थाला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातके, व्याधी, दोष, कर्ज, संकटे, ग्रहादी पीडा, भय, चिंता यांचे निवारण होते. शनिवारी अश्वस्थाखाली मृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अपमृत्यू टळतो. मनुष्य पूर्णायुष्य होतो. गुरुवारी व अमावस्येला अश्वस्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते. त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभते. त्याखाली मंत्रजप केल्याने वेदपठणाचे पुण्य लाभते. त्याखाली होम केल्याने महायज्ञाचे फळ लाभते. अश्वस्थाची स्थापना करणाऱ्याची 42 कुळे स्वर्गात जातात, पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो. श्री गुरु गंगाबाईंना म्हणाले, संगमावरील अश्वस्थ हे आमचेच स्थान आहे. त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा करा, म्हणजे तुमचं कार्य होईल. त्यांच्या आज्ञेने त्या संगमावर गेल्या. तेथील षटकुल तीर्थात स्नान करून श्रीगुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वस्थाची सेवा करू लागल्या. तिसऱ्या दिवशी एक ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाले, तुम्ही गाणगापुरात जा, श्रीगुरूंना 7 प्रदक्षिणा घाला. ते जे देतील ते भक्षण करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. त्या दृष्टांताने त्यांना जाग आली. चौथ्या दिवशी अश्वस्थाची सेवा करून त्या मठात गेल्या. त्यांनी श्रीगुरूंना 7 प्रदक्षिणा घातल्या आणि वंदन केले. त्यांनी त्यांना 2 फळे दिली व म्हणाले, गंगा, भोजन करून जा, व्रताचे उद्यापन करा, ब्राह्मणांना दानधर्म करा, मग ही फळे खा. आम्ही तुम्हाला कन्या व पुत्र दिले आहेत. त्यांच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून त्यांनी ती 2 फळे भक्षण केली. तर काय आश्चर्य, वृद्धापकाळ असूनही त्याच सायंकाळी त्यांना ऋतू प्राप्त झाला. चौथ्या दिवशी सुस्नात होऊन त्या पतीसमवेत श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आल्या. दोघांनी त्यांची पूजा केली. 5व्या दिवशी पतींनी संग करून त्या गरोदर राहिल्या. ही वार्ता कळताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले. गंगाबाईंना एक कन्या झाल्या. त्या समयी सोमनाथांनी खूप
दानधर्म केला. 10 दिवसांनी ते दाम्पत्य कन्यांना घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आले. त्यांनी त्यांना मांडीवर घेतले आणि म्हणाले, या कन्या शतायुषी होतील. यांचे पती ज्ञानी असतील. त्यांना पुत्र पौत्र होतील. त्या सुखात आनंदात राहतील. या सर्वांना वंद्य होतील. दक्षिणेचे भूपती यांच्या दर्शनासाठी येतील. गंगाबाई म्हणाल्या, गुरुदेव, आता पुत्रमुख पाहावे अशी फार इच्छा आहे. ते म्हणाले, तुम्हाला ज्ञानीपुत्र व्हावे असे वाटत असेल तर ते 30 वर्ष जगतील. शतायुष्य पुत्र व्हावे असे वाटत असेल तर ते मूर्ख निपजतील. श्रीगुरूंच्या प्रसादाने आपले पुत्र अल्पायुष्य होणारच नाहीत, अशी गंगाबाईंची दृढ श्रद्धा होती. त्या म्हणाल्या, देवा, मला मोठ्या योग्यतेचे पुत्र व्हावेत. त्यांना 5 पुत्र असावेत. श्रीगुरूंनी तथास्तु म्हणून वर दिला. त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांना महाज्ञानी पुत्र झाले. कन्याचे भविष्यही खरे ठरले. या अध्यायाची फलश्रुती आहे, संतान प्राप्ती होईल. अश्वस्थ सेवेचे पुण्य मिळेल. अध्याय संपला. संपूर्ण गुरुचरित्र अध्याय 40. मराठी अनुवाद. शुष्क काठाला पालवी फुटली. शबराची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, एकदा भार्गव गोत्राचे अपस्तंभ शाखेचे नरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनास आले. त्यांना कुष्ठरोग झाला होता. त्यांनी श्रीगुरूंचे पाय धरले आणि म्हणाले, स्वामी, मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा करा. मला व्याधीमुक्त करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन. त्यांचे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना करुणा आली. त्यांनी त्यांना जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले, ही औदुंबराची फांदी 4 वर्षे इथेच पडून आहे. ही संगमावरील संगमनाथाच्या मंदिराच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेवा. संगमात स्नान करून तेथील पिंपळाची पूजा करा. त्यानंतर पुन्हा स्नान करा आणि संगमावरून 2 कळशा पाणी आणून त्या कोरड्या फांदीला स्नान घाला. असे दिवसातून 3 वेळा करा. हे काम भक्तिपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने करा. ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाणी येतील, त्या दिवशी तुम्ही पापमुक्त होऊन पूर्ण बरे व्हाल. ते ऐकून नरहरींना मोठे समाधान वाटले. ते संगमावर गेले. ती फांदी संगमेश्वराच्या प्रांगणात रोवली आणि श्रीगुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्रिकाळ निर्धाराने करू लागले. ते काहीही खात पीत नसत. ही गोष्ट कळताच लोकांनी त्यांची चेष्टा केली आणि श्रीगुरूंनी तुम्हाला व्यर्थ उद्योग लावून दिला आहे, याने काहीही साध्य होणार नाही असे म्हणून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. असे 7 दिवस लोटले. शिष्यांनी श्रीगुरूंना नरहरीच्या खडतर सेवाव्रताबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले, जसा भाव तशी सिद्धी. मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य विशद करणारी एक कथा सांगतो, ऐका. एकदा पांचाल देशाचे राजपुत्र धनंजय काही भिल्लांना घेऊन मृगयेसाठी घोरारण्यात गेले होते. दमछाक झाल्याने ते विश्रांतीसाठी थांबले. त्यांनी 1-2 पाणी आणायला पाठवले. त्यापैकी पाणवठ्याचा शोध घेणाऱ्या एका भिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले. त्याच्या गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते. ते त्याने उचलले. तेवढ्यात धनंजयही तिथे आला. ते त्यांना म्हणाले, अरे, भिन्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस? तो म्हणाला, महाराज, लिंग पूजा करावी असे मला नेहमीच वाटते. हे अनायासे सापडले आहे आणि त्यातल्या त्यात बरेही आहे, म्हणून मी हे घेतले आहे. धनंजय म्हणाले, ठीक आहे. हे लिंग म्हणजे भगवान शंकर अशी श्रद्धा ठेवून तुम्ही पती-पत्नी याची स्थापना करा. याची नित्य पूजा करा. तू स्मशानातून रोज नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर. याला बेलपत्रे, फुले, दीप, धूप, नैवेद्य अर्पण कर आणि घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच प्रसाद म्हणून ग्रहण करा. त्याप्रमाणे भिल्लाने एका शुभ दिनी त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्य नियमाने पूजा करू लागला. तो भिल्ल स्मशानात जाऊन शिवजींसाठी रोज नवीन चिताभस्म आणत असे. एके दिवशी ठिकठिकाणी पायपीट करूनही त्याला चिताभस्म मिळालं नाही, म्हणून तो निराशेने घरी परत आला. त्याची पत्नी म्हणाली, नाथ, चिंता करू नका. तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या. ते भस्म ईश्वरांना अर्पण करा. कोणत्याही परिस्थितीत शिवपूजेत खंड पडू देऊ नका. तेव्हा श्रीहत्येचा दोष लागेल असे म्हणून तसे करण्यास तो घाबरत होता. पण त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती. तिने त्याची समजूत काढली आणि त्यांनी मन घट्ट केले आणि
तिला घरात कोंडून अग्नी लावला. त्या धडधडत्या आगीत ती जळून गेली. त्याने ते भस्म शिवजींना लावले. त्या दिवशी शिवपूजेत तो इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही. पूजन झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली. तशी ती प्रसाद घेऊन घरात गेली. ते पाहून तो संभ्रमात पडला. हे स्वप्न आहे की काय, त्याला काहीच कळेना. त्याने पत्नीला विचारले तेव्हा ती म्हणाली, तुम्ही घराला अग्नी लावताच मला गाढ झोप लागली. मला खूप थंडी वाजत होती. तुमचे हाक ऐकून मला जाग आली. शबराने ओळखले, ही सर्व शिवजीची लीला आहे. मग त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली. तोच काय आश्चर्य, भगवान शंकर त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले, तुमच्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल. तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल. कथा सांगून श्री गुरु संगमावर गेले. तिथे नरहरींना भेटले. त्यांचा मनोभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी कमंडलूतील थोडेसे जल त्या फांदीवर शिंपडले तर काय आश्चर्य, त्या फांदीला पालवी फुटून ते औदुंबराचे लहानसे झाड दिसू लागले. त्याच क्षणी ते ब्राह्मणही कुष्ठासारख्या महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाले. त्यांनी श्री गुरूंना वंदन करून संस्कृत नमनाष्टक म्हटले. श्री गुरूंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले. आणि तुमच्या वंशात वेदज्ञ गुरुभक्त पुरुष जन्माला येतील. तुम्हाला 3 पुत्र होतील. त्यापैकी एकाचे नाव योगी ठेवा. ते आमची सेवा करतील असा आशीर्वाद दिला. ते ऐकून नरहरी धन्य झाले. श्री गुरूंच्या आज्ञेने ते पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिले. या अध्यायाची फलश्रुती आहे, गुरुवरील निष्ठा दृढ होईल. भगवान शंकर कृपा करतील. या रीतीने अध्याय संपला. संपूर्ण गुरुचरित्र अध्याय 41. मराठी अनुवाद. साईनदेवाची गुरुसेवा. त्वष्टा पुत्रांची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारकांनी सिद्धांना विचारले, महाराज, माझ्या पूर्वजांपैकी कोणी श्री गुरूंची सेवा केली होती हे माहीत असल्यास सांगण्याची कृपा करा. ते म्हणाले, नामधारक, तुमचे सायनदेव नावाचे एक पूर्वज वासर ग्रामी राहत असत. श्री गुरूंची कीर्ती ऐकून ते गाणगापुरास आले. तेव्हा श्री गुरूंनी भक्त म्हणून त्यांचा स्वीकार केला आणि तुमच्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. मग त्यांची आस्थेने चौकशी केली व येण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, गुरुदेव, मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने इथे आलो आहे. श्री गुरूंनी होकार दिल्यावर ते त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागले. असे 3 महिने लोटले. एके दिवशी सायंकाळी श्री गुरु साईनदेवांना घेऊन संगमावर गेले. तिथे पिंपळाखाली बसून त्यांच्याशी वार्तालाप करत असताना वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला. त्यामुळे श्री गुरूंना थंडी वाजू लागली. 2 प्रहर उलटले तरी पाऊस वारा थांबेना. तेव्हा ते म्हणाले, साईनदेव, ही थंडी मला सहन होत नाही, म्हणून तुम्ही मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन या. पण मार्गाने जाताना दोन्ही बाजूंना अजिबात पाहू नका. साईनदेव अंधारात गावाकडे निघाले. विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करत ते नगरीद्वारी आले. तेथील रक्षकांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यांनी पुष्कळशे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले आणि त्यावर आच्छादन करून ते पात्र त्यांच्या हाती दिले. ते माघारी वळले तेव्हा त्यांच्या मनात विचार आला, श्री गुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नका असे का सांगितले? त्या जिज्ञासेने त्यांचे मन अस्वस्थ झाले. न राहून त्यांनी दुतर्फा पाहिले. तेव्हा दोन्हीकडे 5 फणा असलेले महानाग पाहून त्यांची बोबडी चोळली. ते प्राणभयाने सैरावैरा धावू लागले. तेव्हा ते सर्पही त्यांच्याबरोबर वेगाने धावू लागले. श्री गुरूंचा धावा करत ते कसेबसे संगमावर पोहोचले. तिथे अनेक ब्राह्मण श्री गुरूंच्या सन्मुख बसून वेदपठण करत आहेत असे दृश्य दिसले. ते जवळ गेले तेव्हा श्री गुरु एकटेच आहेत असे दिसले. त्यांच्या दर्शनाने त्यांना धीर आला. तोपर्यंत पाऊस थांबून मेघही पांगले होते. त्यांनी अग्नी प्रज्वलित केला. तेवढ्यात ते महानागही तिथे आले आणि श्री गुरूंना वंदन करून निघून गेले. तेव्हा ते साईनदेवांना म्हणाले, गुरुसेवा किती कठीण असते कळले ना? गुरुची आज्ञा शब्दशः पाळावी. ते दोन्ही नाग मी तुमच्या रक्षणासाठीच पाठवले होते. त्यांना पाहून तुम्ही घाबराल म्हणून दोन्हीकडे पाहू नका असे म्हणालो होतो. आता घाबरू नका. तेव्हा त्यांनी त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, स्वामी, मला गुरुभक्तीविषयी काही सांगा, म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील. ते म्हणाले, वत्स,
शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहेत. अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने मूर्त होते. गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही. तपश्चर्या, अनुष्ठाने यांना वेळ लागतो. यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात. पण निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्याला यज्ञ, तप, दाने, अनुष्ठाने या सर्वांचे फळ लवकर प्राप्त होते. अल्पायासे महात्फल प्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे. आता त्याविषयीची एक कथाच सांगतो, ऐका. त्वष्टा हे ब्रह्मदेवाचेच अवतार. त्यांचे पुत्र विद्याभ्यासासाठी गुरुगृही राहायचे. ते आपल्या गुरुची मनोभावे सेवा करायचे. एकदा पावसाळ्यात त्यांची पर्णकुटी ठिकठिकाणी गळू लागली. तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी गळणार नाही, कोसळणार नाही असे भक्कम घर बांधा. गुरुपत्नी म्हणाल्या, तुम्ही माझ्यासाठी न विणलेली व न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आणा. गुरुपुत्र म्हणाले, तुम्ही मला माझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जातील. तसेच ज्याच्या योगे मला पाण्यावरूनही चालता येईल अशा पादुका आणा. गुरुकन्या म्हणाल्या, तुम्ही माझ्यासाठी 2 कर्णभूषणे, माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कुठेही येईल असे एक खांबी हस्तिदंती, नेहमी नवे दिसणारे व सर्व साधनांनी युक्त असे घरकुल आणि त्यांना काजळी लागणार नाही व ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी गरम राहतील अशी स्वयंपाकाची काही भांडी आणून द्या. त्यांचे म्हणणे मान्य करून त्वष्ट्यांचे पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांना सर्व मागण्या पूर्ण कशा करायच्या याची चिंता लागून राहिली होती आणि हे गुरुकार्य आपल्याकडून सिद्धीच जाणार नाही म्हणून त्यांना रडूही येत होते. ते आत्महत्येचा विचार करू लागले. तेवढ्यात त्यांना एक साधू भेटले. त्यांची चिंता जाणून ते म्हणाले, बाळ, काळजी करू नका, तुम्ही काशी क्षेत्री जा. ते अत्यंत प्रभावी आणि अतिप्राचीन शिवपीठ आहे. तिथे विश्वनाथाची आराधना करा. त्यांच्या कृपाप्रसादाने तुमची कार्यसिद्धी होईल. मग त्या साधूंनी त्वष्टापुत्रांना काशी क्षेत्राचे महात्म्य सांगितले. तेव्हा ते म्हणाले, महाराज, मी खूप लहान आहे. काशी कुठे आहे हेही मला माहीत नाही. मी तिथं कसा जाणार? त्यावर ते म्हणाले, एवढंच ना, मग मी तुम्हाला तिथे नेतो. कारण काशी यात्रा घडली नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ समजावा. साधूंनी त्या शिष्यांना योग सामर्थ्याने तत्काळ काशी क्षेत्री नेले आणि तिथे स्थापन करण्यात आलेल्या शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे हे समजावून सांगितले. तसेच काशीच्या पंचक्रोशीतील पवित्र स्थानी जाऊन त्यांचेही दर्शन घेऊन यावे असे सांगितले. या अध्यायाची फलश्रुती आहे, गुरुसेवा घडेल, काशी यात्रेचे पुण्य मिळेल. अशा रीतीने अध्याय संपला. संपूर्ण गुरुचरित्र अध्याय 42. मराठी अनुवाद. विश्वकर्मा आख्यान. सायनदेवांना वरदान. श्री गणेशाय नमः. श्री गुरु सायनदेवांना त्वष्टापुत्राची कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, साधूंनी त्वष्टा कुमारांना काशी क्षेत्रातील पंचक्रोशीत वसलेल्या देवतांचे व लिंगांचे कोणत्या प्रकारे क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्र प्रदक्षिणा पूर्ण होते ते नीट समजावून सांगितले. ते पुढे म्हणाले, अशा प्रकारे क्षेत्र प्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात यावे. तिथे देवा सन्मुख उभे राहून पुढील मंत्र म्हणावा. जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादान महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रोशात्मा कृता लिंग प्रदक्षिणा. त्यानंतर मुक्तिमंडप, स्वर्गमंडप, ऐश्वर्यमंडप, ज्ञानमंडप, मोक्ष लक्ष्मी विलास मंडप, आनंद मंडप, वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे. त्यानंतर साधूंनी त्यांना नित्य यात्रेचा विधी सांगितला आणि म्हणाले, बाळ, मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा पूर्ण करा. तुमच्या गुरुदेवांचे नित्य स्मरण करत राहा. त्यामुळे भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील. बोलणे पूर्ण होताच ते अदृश्य झाले. तेव्हा त्वष्टा कुमार स्वतःशीच विचार करू लागले, गुरुभक्तीने सकल अभिष्ट साध्य होते हे खरं आहे. गुरुप्रसादामुळे साधू महाराजांची भेट झाली आणि त्यांच्या रूपाने स्वतः विश्वेश्वरच मार्गदर्शन करून गेले. त्यांनी त्या साधूंना
कृतज्ञतेने नमस्कार केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. त्वष्टा कुमारांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी तुमच्या गुरुभक्तीने मी तृप्त झालो आहे असे प्रशंसोद्गार काढून त्यांना विश्वकर्मा असे नाव दिले. त्यांना सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टी रचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले. त्यानंतर त्वष्टा कुमारांनी काशीमध्ये स्वतःच्या नावाचे विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले. तिथून ते गुरुग्रही आले आणि गुरुसाठी घर, गुरुपत्नीसाठी चोळी, गुरुपुत्रांसाठी पादुका, गुरुकन्यांसाठी घरकुल, स्वयंपाकाची भांडी अशा सर्व वस्तू देऊन त्या सर्वांना वंदन केले. तेव्हा गुरूंनी त्यांना दृढ आलिंगन दिले आणि म्हणाले, वत्स, तुम्ही चिरंजीव व्हाल, तुमची कीर्ती अखंड राहील, तुम्हाला अष्टसिद्धी नवनिधी प्राप्त होतील, तुम्हाला कधीही चिंता व कष्ट होणार नाहीत, तुम्ही त्रैलोक्यात अद्भुत सृष्टी रचना कराल. श्री गुरूंनी सायनदेवांना गुरुभक्तीचा महिमा सांगितला. तेव्हा विश्वकर्म्याचे आख्यान पूर्ण होताच सूर्योदय झाला. सायनदेवांनी श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाले, गुरुदेव, तुम्ही काशी यात्रेविषयी सांगत असताना मी तुमच्याबरोबर काशी क्षेत्रात हिंडत आहे असे मला स्पष्ट जाणवत होते. ते स्वप्न होते की सत्य मला काहीच माहीत नाही. तुमची लीला मला कशी कळणार? तुम्ही खूप थोर आहात. ते ऐकून श्री गुरूंनी मंदस्मित केले. तेव्हा सायनदेवांनी तिथल्या तिथे श्री गुरु वंदनात्मक संस्कृत कवन रचून ते त्यांना ऐकवले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना वारंवार साष्टांग प्राणिपात केला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, वत्स, तुम्ही माझे निस्सीम भक्त आहात म्हणून मी तुम्हाला काशी यात्रा घडवली. या यात्रेचे तुमच्या 21 पिढ्यांना फळ मिळेल. आता यवनाची चाकरी करू नका, कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा आणि यापुढे माझीच सेवा करा. ते ऐकून सायनदेवांना परमधन्यता वाटली. मठात गेल्यावर श्री गुरूंनी त्यांना निरोप दिला. ते आनंदाने आपल्या गावी गेले. आपल्या पत्नीला, मुलांना गाणगापुरातील समग्र वृत्त सांगितले आणि भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला परिवारासह श्रीगुरूंच्या दर्शनास आले. त्या आपल्या 4 मुलांना श्रीगुरूंच्या चरणावर घातले आणि श्रीगुरूंसाठी कानडी भाषेत स्तुतीपर प्रासादिक कवन म्हटले. श्रीगुरूंनी त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि सायनदेवांना म्हणाले, तुमचे ज्येष्ठ पुत्र नागनाथ हे माझे परमभक्त होतील. त्यांना दीर्घायुष्य, यश, ऐश्वर, कीर्ती, संतती, संपत्ती या गोष्टी प्राप्त होतील. तुम्हाला आणखी एक पत्नी असतील, त्यांनाही 4 पुत्र होतील, तेही सुखात नांदतील. तुमच्यासाठी यवनाची सेवा करायची नाही, हीच मुख्य आज्ञा आहे. यवनाला नमस्कार जरी केला तरी तुम्हाला मृत्यू येईल. आता संगमावर जाऊन स्नान करून या. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव परिवारासह संगमावर गेले. तिथे स्नान केले आणि अश्वत्थाची पूजा करून ते सर्वजण मठात परतले. तेव्हा श्री गुरु सर्वांना उद्देशून म्हणाले, आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे. या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते. पूर्वी कौंडिन्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरले होते. आता या व्रताची विधी काय आहे, हे व्रत केल्याने काय पुण्य लाभ होतो, हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो, ऐका. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरूंनी उपस्थित विप्रवर्गाला अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती त्यांच्याच शब्दात सांगतो. या अध्यायाची फलश्रुती आहे, गुरुसेवा घडेल, काशी यात्रेचे पुण्य मिळेल. अशा रीतीने अध्याय संपला. संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय 43. मराठी अनुवाद. अनंत व्रत कथा कौंडिन्य आख्यान. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती सायनदेवांना आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागले. ते म्हणाले, पांडव वनवासात असताना त्यांना राज्यवैभव प्राप्त व्हावे म्हणून श्रीकृष्णांनी अनंत व्रत करायला सांगितले. ते म्हणाले, सृष्टीत अनंत रूपांनी व्यक्त झालेले म्हणून शेषशायी नारायणांना अनंत म्हणतात. अर्थात हे माझेच व्रत आहे. जो मनुष्य हे व्रत करतो त्याला सर्व अभिष्टे प्राप्त होतात. कृतयुगात सुमंतू नामक एक वशिष्ठ गोत्री ब्राह्मण होते. भृगुकन्या
दीक्षा या त्यांच्या पत्नी या दंपतीस सुशीला नावाच्या कन्या होत्या. त्या लहान असताना दीक्षा मरण पावल्या. सुमंतंनी कर्कशी नावाच्या दुष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला. त्या सुशीलांना खूप त्रास द्यायच्या, पतीचाही अपमान करायच्या. पुढे सुशीला उपवर झाल्या असता कौंडिन्य नावाचे एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आले. त्यांनी सुशीलांना मागणी घातली. सुमंतूंनी आपल्या कन्यांचा त्यांच्याशी विवाह लावून दिला. मग जामातांना 2 महिने आपल्या घरीच ठेवून घेतले. या अवधीत आपल्या पत्नीला त्यांच्या सावत्राई किती त्रास देतात हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. त्यांनी आपल्या सासऱ्यांना अन्यत्र बिऱ्हाड करण्याचा विचार सांगितला. त्यांच्या संमतीने भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला ते अन्य गावी जाण्यास निघाले. त्यावेळी कर्कशा त्यांना निरोप द्यायला बाहेरही आल्या नाहीत. सुमंतूंचा नाईलाज झाला. त्यांनी स्वयंपाकघरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्याच्या हाती दिला. त्यांनी वडिलांचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाल्या. कौंडिन्यांनी नदीतीरी रथ थांबवला आणि ते अनुष्ठानास बसले. तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या. त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या. सुशीलांनी जिज्ञासेने विचारणा केली असता त्या म्हणाल्या, आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करत आहोत. मग त्यांनी त्यांना त्या व्रताचा सर्व विधी समजावून सांगितला. त्यांना व्रताचे साहित्य दिले. मग त्यांनीही अनंताची पूजा केली. पिताजींनी दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग वाण म्हणून दिला. त्या स्त्रियांचा निरोप घेऊन त्या पतीपाशी आल्या. तोपर्यंत त्यांचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते. मार्गक्रमण करत ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आली. तेथील लोकांनी कौंडिन्याचे स्वागत केले आणि हे तपोनिधी आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती आहात असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रासादात नेले. अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला. काही दिवसांनी कौंडिन्यांनी सुशीलांना विचारले, तुमच्या हातात हा लाल दोरा कसला? तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली व म्हणाल्या, अनंत व्रत केल्यामुळेच आपल्याला राज्यलक्ष्मी प्राप्त झाली आहे. ते ऐकून त्यांना राग आला. ते म्हणाले, कोण अनंत? कसला दोरा? हा सर्व माझ्या तपश्चर्येचा पुण्य लाभ आहे. मग त्यांनी त्यांच्या हातातील दोरा तोडला आणि आगीत भिरकावला. सुशीलांनी धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला. या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले. त्यांची अवकृपा होताच कौंडिन्याच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली. ते प्राणघात करतील या भीतीने ते पत्नीसह अरण्यात पळून गेले. त्यांना पश्चाताप वाटत होता. अनंता, मला क्षमा करा असा आक्रोश करत ते मार्गक्रमण करू लागले. मार्गामध्ये त्यांना फळांनी बहरलेला आम्रवृक्ष दिसला. तिथे पक्षी फिरकत नव्हते. पुढे सवत्स धेनू दिसली. तिला चारा खाता येत नव्हता. मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला. आणखी पुढे एक पाण्याने भरलेली व एकमेकात मिसळलेली 2 रम्य सरोवर दिसली. एक हंसादी एकही पक्षी तिथे फिरकत नव्हता. पुढे एक गदर्भ व हत्ती दिसला. कौंडिन्यांनी त्यांच्याकडे अनंतांची चौकशी केली, पण कोणीही काही बोलले नाही. त्यावेळी कौंडिन्य आपल्या भेटीसाठी तळमळत आहेत हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने त्यांच्यापाशी गेले आणि मी तुम्हाला अनंताचे दर्शन घडवतो असे सांगून त्यांना त्यांच्याच नगरात परत आणले. तेव्हा ते पूर्वीपेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौंडिन्यांना मोठे आश्चर्य वाटले. ब्राह्मणांनी त्यांना प्रासादात नेऊन सिंहासनावर बसवले. मग ब्राह्मण वेश टाकून शंख, चक्र, गदा, पद्मधारी चतुर्भुज रूप दाखवले. कौंडिन्यांनी त्यांना मनोभावे वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्रवृक्षादिकाबद्दल विचारले. अनंत म्हणाले, तो आम्रवृक्ष पूर्वीजन्मी विद्वान ब्राह्मण होता. त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही. गायीने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती. बैल पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता. त्याने कधीच दानधर्म केला नाही. सरोवरे ही पूर्वजन्मीची सख्खी भावंडे. त्या बहिणींनी जे काही द्यायचे ते एकमेकींनाच दिले. दुसऱ्यांना कधीच काही दिलं नाही.
तुम्ही पाहिलेला गदर्भ हा तुमचा क्रोधच होता. तुमच्या जाणीवेतून बाहेर पडून तो गदर्भाच्या जन्माला गेला. हत्ती हा तुमच्या तपश्चर्येचा गर्व होता. तुमच्या जाणीवेतून तो बाहेर पडून हत्तीच्या रूपाने जन्मला. आता पश्चातापाने तुमचे व तो सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे, म्हणून मी त्यांना त्यांच्या स्थितीतून मुक्त केले आहे. तुम्ही पुनर्वसू नक्षत्र मंडळात चिरकाल वास कराल. श्री गुरु म्हणाले, अनंत व्रत केल्याने कौंडिन्याचे कल्याण झाले, पांडवांना राज्यप्राप्ती झाली, म्हणून तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा. श्री गुरुच्या आज्ञेने सायनदेवांनी त्या दिवशी अनंत व्रत केले. सिद्ध म्हणाले, नामधारक, अशा प्रकारे तुमचे पूर्वज सायनदेव यांनी श्री गुरूंची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली. या अध्यायाची फलश्रुती आहे, वैभव प्राप्त होईल, भगवान श्रीकृष्णांची कृपा होईल. अशा रीतीने अध्याय संपला.